पुणे में पिछले सप्ताह पेट्रोल पंप कर्मचारियों पर 3 गंभीर हमले हुए। इस स्थिति को देखते हुए पुणे के पेट्रोल डीलर्स ने निर्णय लिया है कि रात 7 बजे के बाद पेट्रोल पंप संचालित नहीं किए जाएंगे। पेट्रोल पंप पूरे दिन बंद रखना संभव नहीं होने के कारण सायं 7 बजे से बिक्री बंद करने का निर्णय लिया गया है, ऐसा पेट्रोल डीलर्स एसोसिएशन के प्रवक्ता ने बताया है। नमस्कार, मी अली दारूवाला। मी ऑल इंडिया पेट्रोल डीलर असोसिएशनचा राष्ट्रीय प्रवक्ता आहे। गेल्या काही दिवस पुण्यामध्ये जे पंपावरती मारामारीचा प्रकार वाढलेला आहे, पुण्यामध्ये भैरोबा नाला, पुलगेट आणि एरोडा परिसरात पेट्रोल पंपाचे कर्मचारींना बेदम मारहाण करण्यात आलेली आहे। या अनुषंगाने पेट्रोल डीलर्स असोसिएशन आणि पेट्रोल पंपावरती काम करणारे कर्मचारी यांनी ही एक पत्र माननीय अमितेश कुमारजी यांना विनंतीच्या स्वरूपात दिलेले आहे का ही कधी याही कारवाईवरती रोकठोक केली नाही आणि जे गुंड प्रवृत्तीचे माणसं आहेत त्यांच्यावरती कधी त्यांच्यावरती आळा घातला नाही, तर आम्ही पेट्रोल पंप फक्त संध्याकाळी 7 वाजेपर्यंत चालवणार आहोत। पण पेट्रोल पंप ही अत्यावश्यक वस्तू असल्यामुळे पेट्रोल पंप बंद करता येत नाही, पण आम्ही अवश्य 7 वाजता नंतर पेट्रोल पंपावर एकही बूंद पेट्रोल विकणार नाही आणि संध्याकाळी 7 वाजता सगळे पेट्रोल पंप बंद करू। पण अमितेश कुमारजी हे खूप सक्षम अधिकारी आहे। आम्हाला अशी आशा आहे की अमितेश कुमारजी याच्यात काहीतरी तोडगा काढतील आणि पेट्रोल पंपावरचे कर्मचारी आणि आमचे मालकांना काहीतरी संरक्षण देण्यात त्यांना यश भेटेल याची आम्हाला खात्री आहे।